तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक स्पेशल सिरीज चालू केलेली आहे. तर ऑलरेडी ही सिरीज चालू केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका मागील प्रश्नांचे जे काही प्रश्न होते त्याचे हा प्रश्नपत्रिका सराव संच आहे, जो की 2026साठी अतिशय महत्त्वाचा आहे. अंगणवाडी मुख्यसेविका पर्यवेक्षिका भरती 2026साठी हे अतिशय आणि वारंवार रिपीट झालेले हे जे प्रश्न आहेत ना, त्याच्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप फायदा होईल. प्रश्न क्रमांक 1 आहे, CDPOचे पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन ए आहे चाइल्ड डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर, ऑप्शन बी आहे चाइल्ड डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर, ऑप्शन सी आहे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर आणि ऑप्शन डी आहे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोटेक्शन ऑफिसर. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर. CDPOचे हे पूर्ण रूप आहे आणि CDPO हे प्रकल्पवर म्हणजे जे प्रकल्प स्तरावर काम करते हे अत्यंत महत्त्वाचं आणि तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 2 आहे, CDPO कोणत्या स्तरावर कार्य करतो? ऑप्शन ए आहे ग्राम पातळी, ऑप्शन बी आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी, ऑप्शन सी आहे प्रकल्प पातळी आणि ऑप्शन डी आहे राज्य पातळी. तर CDPO हा बाल विकास प्रकल्प अधिकारी या स्तरावर काम करतो, म्हणजेच इथे ऑप्शन नंबर बी हे बरोबर आहे. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि मी याआधीही तुम्हाला असे सिरीजचे जे प्रश्न आणि व्हिडिओ बनवून पाठवलेले आहेत ते तुम्ही एकदा जाऊन चेक करा, कारण की तुम्हाला 2026च्या अंगणवाडी सुपरवायझर पर्यवेक्षिका महिला यांसाठी ही सुवर्ण संधी आहेत आणि खूप बंपर सरळ सेवेची मेघावरती येणार आहे. त्याच्यामुळेच आत्ताच तयारीला लागा. प्रश्न क्रमांक 3 आहे, CDPOचे प्रमुख कार्य कोणती? ऑप्शन ए आहे प्रकल्पाचे नियोजन पर्यवेक्षण समन्वय, ऑप्शन बी आहे केवळ कार्यक्रमांचे नियोजन, ऑप्शन सी आहे केवळ पोषण आहार वाटप करणे आणि ऑप्शन डी आहे केवळ निरीक्षण करणे. तर लक्षात ठेवा, CDPO हे जे मुख्य म्हणजे प्रमुख कार्य आहे जे की प्रकल्पांचे नियोजन पर्यवेक्षण समन्वय, हे प्रत्येक कार्य हे CDPOचे आहे, कारण की हे एक प्रकल्पावर आधारित पोझिशन आहे. त्याच्यामुळेच ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, ICDS अंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा दिली जाते? ऑप्शन ए आहे पूरक पोषण, ऑप्शन बी आहे लसीकरण, ऑप्शन सी आहे आरोग्य तपासणी आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, वरील सर्व. कारण की ICDSमध्ये तुम्हाला पूरक पोषण आहारसुद्धा दिला जातो, लसीकरणसुद्धा केलं जातं आणि आरोग्य तपासणी पण केली जाते. त्याच्यामुळेच ऑप्शन नंबर डी इथे बरोबर आहे, वरील सर्व. मी थोडं हळू घेत आहे कारण की मला कॉमेंट आलं होतं की मॅडम तुम्ही खूप फास्ट घेत आहे, त्याच्यामुळेच. प्रश्न क्रमांक 5 आहे, अंगणवाडी केंद्रातील पूर्व प्राथमिक शिक्षणाचा प्रमुख वयोगट कोणता? ऑप्शन ए आहे 0 ते 6 वर्ष, ऑप्शन बी आहे 0 ते 3 वर्ष, ऑप्शन सी आहे 3 ते 7 वर्ष आणि ऑप्शन डी आहे 3 ते 6 वर्ष. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, 3 ते 6 वर्ष. हे अंगणवाडी केंद्रामध्ये यांना पूर्वशालेय शिक्षण दिलं जातं, त्याच्यामुळेच हे 3 ते 6 वर्ष इथे बरोबर आहे, ऑप्शन नंबर डी. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, CDPO कोणाशी समन्वय साधतो? हा अत्यंत IMP क्वेश्चन आहे. ऑप्शन ए आहे आरोग्य विभाग, ऑप्शन बी आहे शिक्षण विभाग, ऑप्शन सी आहे संबंधित इतर यंत्रणा आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, वरील सर्व. कारण की CDPO हा आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि संबंधित इतर योजना या सगळ्या समन्वय साधतो, त्याच्यामुळे ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, CDPOच्या कार्यामध्ये काय समाविष्ट आहे? ऑप्शन ए आहे अंगणवाडी केंद्रांचे निरीक्षण, ऑप्शन बी आहे योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा, ऑप्शन सी आहे अहवालाचा आढावा आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, वरील सर्व. कारण की अंगणवाडी केंद्रांचे निरीक्षणसुद्धा CDPOला करावं लागतं, योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा आणि अहवालाचा आढावासुद्धा CDPOला घ्यावा लागतो, त्याच्यामुळेच ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, ICDS आणि मुख्य सेविका यांच्यामध्ये मुख्य सेविका कोणती भूमिका निभावते? ऑप्शन ए आहे आर्थिक अधिकारी, ऑप्शन बी आहे पर्यवेक्षण आणि मार्गदर्शन, ऑप्शन सी आहे केवळ परीक्षणासाठी आणि ऑप्शन डी आहे केवळ मूल्यमापनासाठी.
तर ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, पर्यवेक्षण आणि मार्गदर्शन. कारण की ICDS आणि मुख्य सेविका यामध्ये जे मुख्य सेविकेचं जे प्रमुख कार्य आहे, म्हणजे जी प्रमुख भूमिका आहे ते पर्यवेक्षण, म्हणजेच की अंगणवाडीमध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे की नाही. जर काही एखाद्यांना अंगणवाडी सेविकेला जर त्या गोष्टी जमत नसेल तर त्यांना मार्गदर्शन करून ते समजावणे. त्याच्यामुळेच ऑप्शन नंबर बी आहे, पर्यवेक्षण आणि मार्गदर्शन ही प्रमुख भूमिका आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, ICDSमध्ये रेफरल सर्व्हिस म्हणजे काय? ऑप्शन ए आहे संदर्भ सेवा, ऑप्शन बी आहे पोषण आहार, ऑप्शन सी आहे वैद्यकीय अधिकारी, ऑप्शन डी आहे वरील कोणतेही नाही. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, संदर्भ सेवा. तर रेफरल सर्व्हिस म्हणजेच की संदर्भ सेवा. आणि जर तुम्हाला संदर्भ सेवेवर जर प्रश्न विचारला तर संदर्भ सेवा ही एक अशी सेवा आहे जिथे ICDS अंतर्गत जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची म्हणजे नाही का जर काही गंभीर आजार असेल तर अंगणवाडी सेविका ह्या ज्या असतात ना, ह्या तुम्हाला जिल्हास्तरीय किंवा जिल्हा हॉस्पिटल जे काही आहे तिथे तुम्हाला पाठवतात आणि तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट द्यायला सांगतात. हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि वारंवार रिपीट झालेले. आणि तुम्हाला 2026मध्ये जर तुम्ही हे माझे डेलीचे जे काही मी 10 प्रश्न टाकत आहे तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर टॉपिकवर जी प्रश्नपत्रिका केलेली आहे हे तुम्हाला फार फायदेशीर ठरणार आहेत. म्हणून सांगते की व्हिडिओ हा पूर्ण बघत जावा, कारण की याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. मी गॅरंटी आणि हमखास तुम्हाला सांगते की हे जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले ना तर तुम्हाला 50 ते 60% तांत्रिकचा अभ्यास तुमचा इथेच पूर्ण होणार आहे. आणि माझ्या चॅनलवर मी ऑलरेडी असे खूप व्हिडिओज टाकलेले आहेत जे की मग योजनेच्या संबंधित आहे. चॅनलवर जाऊन एकदा व्हिजिट करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार. आता एक शेवटचा प्रश्न आहे जो की प्रश्न क्रमांक 10 आहे, ICDSचा प्रमुख लाभार्थी कोण आहे? ऑप्शन ए आहे 6 वर्षाखालील बालके, ऑप्शन बी आहे स्तनदा माता, ऑप्शन सी आहे गर्भवती महिला आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर हा आता IMP क्वेश्चन आहे. ते याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, वरील सर्व. कारण की ICDSचे जे प्रमुख लाभार्थी आहेत ना ते आहेत 6 वर्षाखालील सगळे बालके. आता बालके म्हणजे त्याच्यात जर 6 वर्षाखालील मुलगा असो किंवा मुलगी, हे बालके या ग्रुपमध्येच येतात. त्याच्यामुळे 6 वर्षाखालील सगळे बालके. स्तनदा माता ज्यांना की जे लहान बालके आहेत त्यांच्या अंगावर जर दूध पाजत असेल त्यांना स्तनदा माता म्हणतात. आणि ऑप्शन सी आहे गर्भवती महिलांना सुद्धा याचा लाभ मिळतो. आणि काही योजनांमध्ये तुम्हाला नाही का किशोरवयीन मुली ज्या आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ घेता येतो, जो की 14 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींना. तर आजच्या या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला या व्हिडिओचा जर फायदा होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मला हेही सांगा की तुम्हाला अजून कोणत्या विषयावर टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, म्हणजे मी लवकरात लवकर तो बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.